नमस्कार. आज पार्टीसाठी मस्त क्रिस्पी झटपट असं चिकन बनवूया. इथे मी चिकन घेतलं आहे. याबरोबरच नेहमीचेच घरातले मसाले घेतलेत. इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे आणि चिकनचे असे छोटे तुकडे करून घेतलेत. बोनलेस चिकन आहे. चिकन मी आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नंतर याचे तुकडे करून घेतलेत. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी किसून घेतलं. तुम्ही दोघांची एकत्र पेस्ट यामध्ये घातली तरी चालेल. यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे. इथे मी 2 चमचे तंदुरी मसाला घेतला आहे. तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता. तंदुरी मसाला तिखट असतो, त्यामुळे इथे मी लाल तिखट घालत नाही आहे. तुम्ही जर गरम मसाला घातला तर याबरोबरच चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा इथे घाला. यानंतर रंगासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामध्ये मी कुठलाही फूड कलर घालणार नाही आहे. यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं एकत्र करून घेऊया. सगळे मसाले आणि चिकन छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण लिंबाचा रस घातला, त्यामुळे चिकन आतपर्यंत छान असं सॉफ्ट होत राहतं. फ्राय केल्यानंतरसुद्धा आतून ते चिवट होत नाही. तर आता हे असं मसाले छान चिकनला लावून घेतलेत. आता हे असं झाकून आपण 1 तासासाठी ठेवूया. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ हे ठेवलं तरी आणखी चिकनला छान चव येईल. रात्रभरसुद्धा तुम्ही हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. चिकन आपण बाजूला ठेवलं आहे. आता इथे मी अर्धा कप किंवा अर्धी वाटी रवा घेतला आहे. इथे मी जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही इथे घ्या. यानंतर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर फक्त रवासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. फक्त बाहेरच्या आवरणाला चव येण्यासाठी इथे फक्त चिमूटभर मीठ घातलं आहे. यानंतर पाव चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे चिकन आणखी छान क्रिस्पी होईल. इथे मी आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. हे सगळं हातानेच असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. हे तयार आहे. आता चिकन जे मॅरिनेट आपण करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे. आता याचा एक एक पीस घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये घोळवायचा आहे. सगळीकडून व्यवस्थित रवा असा लावून घ्यायचा आहे. आज आपण हे चिकन शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे खूपच कमी तेलामध्ये हे चिकन फ्राय होईल. तर असं पहा, सगळे पीस असे रव्यामध्ये घोळवून तयार करून घ्यायचेत. रव्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे हे चिकन खूपच मस्त क्रिस्पी होतं. तर इथे आता असे सगळे पीस मी रव्यामध्ये घोळवून तयार करून घेते. तर इथे पहा, सगळं चिकन इथे मी तयार केलं आहे. आता हे आपण फ्राय करूया. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर सगळ्या चिकनमध्ये तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र घातलं आणि मिक्स करून नंतर तुम्ही फ्राय केलं तरी चालेल. इथे आता मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये साधारण 2 मोठे चमचे इतकं तेल घातलं आहे मी. आपण जेव्हा जास्त तेलामध्ये चिकन फ्राय करतो तर उरलेलं जे तेल असतं ते खराब होतं, तेव्हा आपण परत वापरू शकत नाही. पण इथे आपण खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवतो आहे. तर या 2 चमचे तेलामध्ये आपलं सगळं पाव किलो चिकन फ्राय होऊन तयार होईल. तर इथे असे
पहा चिकनचे पीसेस मी पॅनमध्ये घातलेत. आता हे आपण एका बाजूने आधी फ्राय होऊ देऊया आणि मग याला उलटून घेऊ. तरी पहा 2 ते 3 मिनिटानंतर मी हे असे उलटून घेते. हे आपण मॅरिनेट केलं आहे चिकन, त्यामुळे हे लगेच आतपर्यंत छान शिजलं जातं. सगळे पीसेस इथे उलटून घेतलेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे असे 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेऊ. दोन्ही बाजूने चिकन छान असं फ्राय झालं आहे. क्रिस्पी झालं आहे आणि पाहू शकता रंगसुद्धा किती मस्त आला आहे. तर इथे अर्धं चिकन मी फ्राय करून घेतलं आणि पहा उरलं आहे याच्यामध्ये जे तेल, त्याच्यामध्ये जे उरलेलं चिकनसुद्धा फ्राय होईल. म्हणजे सगळं चिकन 2 चमचे तेलामध्ये इथे आपलं तयार होईल. काढून घेऊया. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये हे चिकन तयार होतं आणि चवीला खूपच मस्त लागतं. तर इथे मी चिकन सर्व केलं आहे. तर हे झटपट होणारं चिकन नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.